आज दुपारी जे आहे थोडा वेळ होता मला, तर म्हटलं आता काय करावं. तर आज भरपूर दिवस झाले ते झाडांकडे लक्षच दिलं नव्हतं, पाणी वगैरे पण दिलं नव्हतं. तर विचार केला मग की चला आज थोडंसं झाडांची केअर करूया. त्यांना पण थोडीशी केअरची गरज असते. तर आधी माझा पाम ट्री आहे ते बघून घेतलं. त्याच्यामध्ये काही पानं जी आहे ती पिवळी वगैरे झाली होती, ती सगळी कट करून घेतली छान आणि छान मस्त पाणी टाकून दिलं. मी डेली पाणी तर देत नाही. पाणी मी 1-2 दिवसांनी 1-2 दिवसाआडच देते आणि असं पाणी देते की ते पूर्ण खाली निघेपर्यंत, म्हणजे खाली पडते तोपर्यंत मी पाणी देते. कारण जशी आपण आपली केअर करतो तशी त्यांची पण करायलाच पाहिजे. आणि आता थंडीचे दिवस आहे तर तेवढं तर पाण्याची गरज नसते. तर एका वीकमध्ये जे आहे ते 2दा मी पाणी देते आणि एकदम भरभरून पाणी देते. वरती पण देते झाडांना आणि मातीमध्ये पण देते. काही जे झाडं आहेत माझी काय माहिती त्यांना खूप जास्त मुंग्यांचा त्रास होतो आहे. आता ते व्हाईट कलरचे जे किडे वगैरे आहेत ते तर लागत नाही, पण मुंग्यानं, आणि ह्या बेलाचं झाड आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये तर भयंकर मुंग्या होत आहेत. तर त्याला मी खालूनच कट करून दिलं होतं. आता 15 दिवस झाले मी कट केलं होतं, 15 ते 20 दिवस. आता बघा त्याला मस्त जे आहे ते खूप सारी ब्रांचेस आणि नवीन जे आहे ते पानं मस्त फुटलेले आहे. हे असे काही एक्सपेरिमेंट केल्यावर जर ते सक्सेस झालं तर खूप जास्त आनंद होतो. अदरवाईज झाड मेलं वगैरे तर तेवढंच जास्त दुःख पण होतं. मला तर खूपच होतं रे बाबा. झाडांच्या बाबतीत म्हटलं तर मी थोडी पॉझिटिव्ह आहे. माझं एक जरी झाड थोडंसं कमी जास्त करायला लागलं किंवा व्यवस्थित नाही तर मला खूप जास्त त्रास होतो. मी कंटिन्यू विचारच करत राहते की ह्या झाडाला असं काय होत असेल, याला काय आता द्यायला पाहिजे, असं वगैरे वगैरे. तर जोपर्यंत त्या गोष्टीचं निदान लागत नाही तोपर्यंत मनाला जे आहे ते असं छान वाटत नाही. तर माझ्यासारखे जे असतील छोटेसे गार्डनर किंवा ज्यांना झाडांची आवड आहे ते लोकं जे आहे माझ्यासोबत अगदी रिलेट करू शकतात की असंच होतं, सगळ्यांसोबतच असं होत असेल बहुतेक. त्यातल्या त्यात अजून एक असतं खंत की माझे जे पण प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये हार्डली 1 ते 2 प्लांट्सच जे आहे ते मी नर्सरीमधनं आणलेले आहे. अदरवाईज बाकी सगळे प्लांट्स जे आहे मी कटिंग्सनी वगैरे ग्रो केलेले आहेत. आणि स्वतः ग्रो केलेले प्लांट्स जर खराब होत असतील किंवा त्यांना काही प्रॉब्लेम होत असेल तर खूप जास्त त्रास होतो. मी तर एक यूट्यूबवर पूर्ण सर्च करून घेते, ह्या झाडाचं हे असं का होत आहे, याच्यावर आता काय सोल्युशन आहे, असं वगैरे वगैरे. असं माझ्या बाबतीत होतं. घरी असे थोडे छान झाड वगैरे असले की छान प्रसन्न वाटतं. सकाळी त्यांच्याकडे बघून एकदम मन असं एकदम आनंदित होऊन जातं. त्याच्यात फुलं वगैरे लागली असली नवीन नवीन पद्धतीची किंवा काही नवीन आलेलं असेल तर खूप जास्त आनंद होतो. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या झाडांना जे आहे पाणी टाकून दिलं. हे एक माझं बाहेर ठेवलेलं प्लांट आहे. इथे ऊन येत नाही पण फक्त प्रकाश येतो, तरी पण ते ठीक आहे. ओके, बाय.